मनाला सुख आणि शांती देणारी ही वास्तू नेमकी कोणती आणि कुठं आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। तर रामकृष्ण हरी मंडळी, मागील व्हिडिओमध्ये आपण श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचं दर्शन घेऊन थेट पंढरपुरात आलो। तर पंढरपुरात गाडी पार्किंगला लावून आम्ही थेट चंद्रभागेच्या पात्रात पोचलो। आणि हो, पांडुरंगाच्या दर्शनासाठी आमची आजी एकदम तुरुतुरुत चालली आहे। लगेच चंद्रभागेच्या नदीत आईवडिलांचं पाय धुवून भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन थेट पांडुरंगाच्या मंदिराकडे निघालो। तर पांडुरंगाच्या चरणदर्शनासाठी लाईन असल्या कारणानं आम्ही पांडुरंगाचं मुखदर्शन घेऊन समोरच असलेल्या इस्कॉन टेम्पलकडे रवाना झालो। मग लगेचच गाडी पार्किंग करून आम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये प्रवेश केला। तर भावांनो, मंदिरामध्ये प्रवेश करताच तिथली सकारात्मक ऊर्जा जाणवली आणि मन एकदम प्रसन्न आणि समाधानी झालं। तसेच मंदिरातील राधाकृष्णाची मनमोहक अशी मूर्ती पाहून मन एकदम भारावून गेलं आणि तिथनं पाय काय निघता निघानासा झाला। मग कसं बस मनाला समजून देवाचं रूप मनात साचून मंदिराबाहेर आलो। मग सगळं मंदिर परिसर फिरून आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला। नंतर मंदिरात थोडी विश्रांती घेऊन पुढच्या प्रवासासाठी निघालो। तर भावांनो, तुम्हाला हे पंढरपूरमधलं इस्कॉन टेम्पल माहीत होतं का? आणि आवडलं असेल तर एकदा तरी नक्कीच भेट द्या। तर भावांनो, व्हिडिओ जर माहितीपूर्वक वाटले असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला फॉलोसुद्धा करा की राव। चला मग भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये।